समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाते या तिघांनाही मनपूर्वक वंदन करते. उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. दशक चौथा नवविधा भक्ती, त्यावर आपले या ठिकाणी निरूपणं सुरू आहेत. त्यातल्या 7 आहे. भक्ती म्हणजे नेमकं काय हे आपण दरवेळेला पाहतो. प्रत्येक भक्ती पाहताना की आई वडील आणि त्यांचं अपत्य ह्यांच्यातलं जे प्रेम असतं त्याला वात्सल्य असं म्हणतात. पती पत्नी ह्यांच्यातलं जे प्रेम असतं त्याला प्रणय असं म्हणतात. आणि भक्त आणि भगवंत ह्यांच्यातलं जे प्रेम असतं त्याला भक्ती असं म्हणतात. तर ही भक्ती म्हणजे काय, तर परमेश्वर प्राप्तीची जबरदस्त अंतःकरणाला जी ओढ असते त्याला भक्ती असं म्हणतात. आणि प्रपंचातल्या गोष्टीची जबरदस्त ओढ असते त्याला आसक्ती असं म्हणतात. आसक्तीमुळे दुःख निर्माण होतं आणि भक्तीमुळे आनंददायी अंतःकरण जे आहे त्याची आपल्याला परत परत आतल्या आनंदाची त्या ठिकाणी परत आपल्याला प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून भक्ती मार्गाने कशासाठी जायचं, तर आजपर्यंत आनंदघन असूनसुद्धा आपण त्याचा अनुभव घेत नाही आहोत. आणि म्हणून जर भक्तिपंथाने आपण चालत गेलो तर चित्ताचा गमावलेला आनंद आपल्याला परत प्राप्त होऊ शकतो. सगळ्यांना आनंदाने जगावंसं वाटतं आहे की नाही. मग आता तो आनंद जर दडपला गेलेला आहे तर वरचं सगळं काढून टाकायचं. ते भक्तीच्या मार्गाने जाता जाता निघून जातं. आणि म्हणून भक्तिपंथाने चालण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर पहिल्या ज्या 7 भक्ती आहेत, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य, या पहिल्या 7 भक्ती ज्या आहेत त्या भक्ताकडून जाणीवपूर्वक, साधकाकडून जाणीवपूर्वक करायच्या असतात. आणि सातत्याने ज्या वेळेला ह्या मार्गाने कितीही प्रपंचातल्या अडचणी आल्या तरी भक्ती मार्गावरून हा साधक आता उतरत नाही. हे ज्या वेळेला परमेश्वरापर्यंत आपले भाव पोचतात त्यावेळेला त्याच्या सान्निध्याचा अनुभव या सख्य भक्तीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोचत राहतो. म्हणून सख्य भक्ती आणि त्या ठिकाणी भक्त आणि भगवंताचं जे नातं त्या ठिकाणी विकसित होतं ते अत्यंत गोड असं नातं आहे. हे जिथं एकमेकांकडनं प्रापंचिक अपेक्षासारखी कुठलीच अपेक्षा नाही आहे. फक्त एकमेकांना देत राहणे एवढंच त्या ठिकाणी निरपेक्ष पद्धतीने एकमेकांना जे हवं ते देत राहणे, किंवा जे त्या समोरच्याला आवडतं, भगवंताला जे आवडतं ते आपण मनापासून देत राहणे. मागणं काहीच नाही त्या ठिकाणी, फक्त समर्पण भाव. अशी ही सख्य भक्ती जी आहे ते अतिशय गोड असणारी भक्ती आहे. आणि त्याबद्दल आता समर्थ आपल्याला काय सांगतात ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षणं, आता एका सावधान 8वी भक्ती. ही 8वी भक्ती म्हणजे नेमकं काय आहे, तर देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. भगवंताला वेठीस धरण्याचा आपल्याला सगळ्यांचा प्रयत्न चाललेला असतो. आता त्याला आपण वेठीस धरतो म्हणजे नेमकं काय करतो, तर काहीतरी प्रपंचात अडचणी येतात तेव्हाच फक्त त्याला धावा करून बोलवतो आणि एवढी अडचण आमची दूर कर म्हणतो. म्हणजे त्याला आपण वेठीस धरतो. आपल्याला काम असतं तेव्हा आपण त्याला बोलवतो आणि एरवी त्याचं स्मरणही करत नाही. आपण त्याला बोलवलं नाही बोलवलं तरी आपल्या सगळ्यांचा प्रपंच तोच चालवतो बरं का. आपल्याला उगीच मध्येच गैरसमज निर्माण होतो की आम्ही करतो, आम्ही आहे म्हणून प्रपंच आहे, पण खरा चालवणारा तोच आहे. पण इथं आपण आवडीने त्याच्याशी त्या ठिकाणी मैत्री करण्याचा, सख्य करण्याचा प्रयत्न या 8व्या भक्तीत आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, जीवाची एक आवड असते की एक अत्यंत जवळचा असा कोणीतरी आपला सखा असावा, मित्र असावा की ज्याला मनातलं सगळं काही आपल्याला सांगता यावं.
आपल्या सुखात दुःखात जो सतत आपल्यासोबत प्रत्यक्ष देहाने जरी नाही तरीसुद्धा सतत अनुसंधानात राहिलं तरीसुद्धा सदा सर्वदा देव सन्निध आहे ह्याची प्रचिती आपल्याला यावी, आपल्या मनातलं सगळं त्याच्या ठिकाणी मोकळं करता यावं, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारं कोणीतरी असावं अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की नाही? निरपेक्ष प्रेमाची ओढ सगळ्यांना आहे पहा. आपलं व्यवहारात आपण म्हणतो माझं ह्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर प्रेम आहे, पण ते प्रेम कसं आहे? अपेक्षेसहित आहे. तिथं अपेक्षेला थोडा जरी तडा गेला, थोडा जरी अपेक्षाभंग झाला तर ते प्रेम कुठं निघून जातं कळतही नाही आपल्याला. सद्यस्थितीत आपण पाहतो किती प्रेमविवाह होतात, म्हणजे ठरवून लग्न होतच नाहीत हल्लीचे, तर प्रेमविवाह सगळ्या ठिकाणी होतात. पण ते प्रेमविवाह होतात, प्रेम आहे म्हणून विवाह करतात, पण ते विवाह किती दिवस टिकतात हो? मग ते प्रेम जातं कुठं घटस्फोटाच्या वेळेला? जर तुम्ही प्रेमविवाह केलेला आहे तर मग घटस्फोट का मागता? किंवा घटस्फोटाच्या वेळेला तर केलेलं प्रेम जातं कुठं? तर एक लक्षात येतं, तिथं फक्त आकर्षण आहे. निरपेक्ष प्रेम मात्र त्या जोडीने ते कधीच केलेलं नसतं. आणि म्हणून स्वतःच्या इगोला, स्वतःच्या अहमला एवढा जरी धक्का लागला तर लगेच वेगळं निघण्याची भाषा त्या ठिकाणी सुरू होते. मग प्रेम जर असेल खरं प्रेम तर त्या प्रेमासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. आणि फक्त स्वतःवर प्रेम असेल आणि त्या स्वतःच्या प्रियत्वाला कुठं धक्का लागत असेल आणि ते जर आतापर्यंत आपण म्हणतो की त्यांच्यावर खूप प्रेम आहे, पण तिथं मग तो मुलगा असेल, पती असेल, पत्नी असेल, आईवडील असतील, पण आपल्या सुखाला ज्या वेळेला सतत त्यांच्याकडनं प्रतिबंध निर्माण होतो त्यावेळेला त्यांच्यापासून वेगळं निघावंसं वाटतं, त्यांनाही दूर लोटावंसं वाटतं. मग ते प्रेम आहे का खरंच? मग व्यवहारातलं प्रेमाला असे धक्के, असे अपेक्षाभंगाचे चटके सारखे बसत असतात. पण खरा भक्त जो आहे, निस्सीम भक्त जो भगवंताचा आहे, त्याचं मात्र भगवंताकडनं न लगे मुक्ती धनसंपदा हे प्रेम आहे सगळ्या संतांचं भगवंतावरचं, की आम्हाला मुक्तीसुद्धा नको, धनसंपदासुद्धा नको. मग काय दे आम्हाला? तर संत संग दे, कारण संत संघामध्ये तुझ्याविषयीचं सगळं काही स्वरूपाचं दर्शन आम्हाला संतांच्या ठिकाणीच होऊ शकतं. म्हणून सगळ्या संतांनी देवाकडे काय मागणी केलेली आहे? तर सतत संत संघात आम्हाला राहू दे. आणि परमपूज्य मंदाते नेहमी म्हणतात की आपल्याला सत्संगाचा लाभ होणं हीच कलियुगातली जीवनमुक्ती आहे. तोपर्यंत तर आपण आपलं सगळं विसरलेलं असतो पहा, त्यांच्या सहवासात असतो तेव्हा काही क्षण का होईना, पण मी माझेचा प्रपंच जो आहे तो बाजूला टाकलेला असतो. आणि खरोखरीच त्या परमेश्वराच्या चिंतनाचा आनंद संत संघामुळे आपल्याला लुटता येतो. आणि म्हणून सगळ्या संतांनी सुद्धा दुसरं तिसरं भगवंताला काही मागितलं नाही, तर तुझं प्रेम अंतःकरणामध्ये आमच्या सारखं चढतं वाढतं राहू दे अशीच मागणी केलेली आहे. मग आता सखा कोणाला करावं? की जो मला कधीच सोडून जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत जो सतत माझ्यासोबत राहील, जो कधीही मला सोडून जाणार नाही, तो माझा खरा सखा आहे. मग असं जर आपण व्यवहारात पाहिलं तर कोण किती काळ आपल्यासोबत राहतं? कोण किती काळ आपल्यासोबत राहतं? सगळे नातेवाईकसुद्धा स्मशानापर्यंत सोबत येतात. त्याच्यानंतर सगळा तिथून पुढचा प्रवास कसा आहे? आपला एकट्याचाच प्रवास आहे. त्याच्यानंतर पुढे कोणी आपल्यासोबत येत नाही. पण भगवंत नावाचं तत्त्व एक असं आहे की तुम्ही आम्ही कुठेही गेलो तरी तो सदैव तुमच्या आमच्यासोबत असतोच असतो. अखंड आपल्यासोबत राहणारा जो असतो त्यालाच भगवंत असं म्हणतात. आणि तो भगवंत आम्हाला कधीही सोडून जात नाही. एक गृहस्थ असे आजारी पडले, वृद्धावस्थाच होती, आजारी पडले. घरातल्या सगळ्या कुटुंबियांनी मग त्या डॉक्टरांकडे नेणं, त्यांना ॲडमिट करणं, या सगळ्या गोष्टी केल्या. आता पहिल्या दिवशी त्यांना ज्या वेळेला ॲडमिट केलं त्यावेळेला त्यांच्यासोबत 10-15 लोक होते. आता त्यांना 8 दिवस 10 दिवस राहावं लागणार असं लक्षात आल्यानंतर ती संख्या कमी कमी होत गेली आणि मग फक्त डबे आणून देण्यापुरती राहिली.